नमस्कार. कुकिंग विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कळीदार मस्त लुसलुशीत उकडीचे मोदक कसे करायचे ते आज बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला किसलेलं ओलं खोबरं 1 वाटी घालून घ्यायचं आहे. जर ओलं खोबरं 1 वाटी असेल तर आपण अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहोत. आता आपलं मिश्रण परतवलेलं आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहोत. गूळ घालून घेतल्यानंतर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ते चांगलं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता आपलं मिश्रण झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता जायफळ पावडर टाकत आहोत. त्यानंतर आपण वेलची पावडरही टाकून घेऊ आणि आता आपण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊ. आता ते मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आपलं सारण तयार आहे. त्यानंतर आपण उकड काढून घ्यायची आहे. पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवल्यानंतर आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. 1 वाटी पीठ असेल तर आपण 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण चिमटभर मीठ टाकणार आहोत. आता ते भांडं आपण झाकून ठेवायचं आहे. उकळी येऊपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. तुम्ही तांदूळ इंद्रायणी किंवा लचकरी कोलमही वापरू शकतात. मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे. आता आपण ते मिश्रण मिक्स करून घेऊ. आता आपण उकडला 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर ती उकड आपण एका मोठ्या ताटलीमध्ये काढून घेणार आहोत. त्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपण ती उकड काढून घेणार आहोत. उकड गरम असतानाच ती मळायची. चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेणार आहोत. चांगली उकड मळून घ्यायची आहे. त्याला थोडंसं तूप किंवा आपण पाण्याचा हात किंवा तुपाचा हातही लावू शकतो आणि चांगल्या प्रकारे ती उकड आपल्याला मळून घ्यायची आहे.
आता आपली उकड मळून घेतलेली आहे. मोदक वळायला सुरुवात करूया. मी छोटासा उंडा घेणार आहे. थोडासाच घ्यायचा आणि त्याची चांगल्या प्रकारे पारी करून घ्यायची. तुम्ही पारी लाटूही शकता किंवा ती मी जशी करते तशीही करू शकता. थोडासा तेलाचा हात किंवा पिठाचा हात लावून आपण ती पारी करून घेणार आहोत. आता आपली पारी झालेली आहे. आता आपण त्याच्या मस्त कळ्या काढून घेणार आहोत. मोदकामध्ये जितकं सारण बसेल तितकं आपल्याला सारण बसवायचं आहे. टाकून घेणार आहोत आपण सारण थोडंसं. आता आपल्याला तो मोदक बंद करायचा आहे. मी ज्या प्रकारे करत आहे त्याच प्रकारे आपल्याला तो मोदक ओळून घ्यायचा आहे. जे वरचं पीठ आलेलं आहे ती उकड आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपला एक मोदक तयार आहे. मी तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवते. त्याच प्रकारे आपण दुसराही मोदक तयार करून घेतले आहे. आता माझे सगळे मोदक तयार झालेले आहे. आपण ते आता वाफवून घेऊ. एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यावर एक चाळण ठेवत आहे. मी आता एक ओलं केलेलं कापड टाकून घेत आहे. तुमच्याकडे केळीचं पान असेल तुम्ही केळीचं पानही लावू शकता, ठेवू शकता, नाही तर तुम्ही तुपाचा हातही लावू शकता. आपले मोदक चिटकणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची आहे. आता आपण परत झाकून घेऊ. 5-10 मिनिट आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपले मोदक तयार आहे. मी आता ते एका ताटामध्ये काढून घेते. आपले मस्त मोदक तयार झालेले आहे. मी आता त्याला केशर लावून घेते. आपले सर्व मोदक तयार झालेले आहे. मस्त लुसलुशीत कळीदार मोदक तयार झालेले आहेत गरमागरम. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.